मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाचा पदभार स्वीकारला आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोग नाही तर मुख्यमंत्री निवडणुकीची तारीख जाहीर करतायत अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। भाजप आणि मित्रपक्षांच्या पराभवाच्या भीतीने पालिका निवडणुका घेत नाहीत असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। भाजपाने निवडणूक आयोगाला सुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतलंय असंही राऊत म्हणतात आणि भाजपच्या सांगण्यावरून आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करतंय। शिंदेंच्या सेनेचा गद्दारी आणि लुटमारीच्या बाबतीत स्ट्राइक रेट जास्त आहे असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी का चुनाव आयोगाचा म्हणजे निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? हे जे मुख्यमंत्री आहेत तुमचे हे आधीच सांगतात न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल। ये पहले ही बोलते हैं ना कि न्यायालय में तो हम जीतने वाले हैं। कैसे जीतने वाले हमको पता चला जब प्रधानमंत्री जाते हैं मुख्य न्यायाधीश के पास, तब कुछ भी हो सकता है इस देश में। ये कहता है कि चुनाव चिन्ह और शिवसेना हमको ही मिलेगी, उसका मतलब चुनाव आयोग आपके खिस्से में है, आपकी जेब में है। अब ये बताऊंगी तारीख, अभी ये तारीख हमको बताएंगे कि कब चुनाव होगा। चुनाव आयोग नहीं बता रहा है, ये बताएंगे हमको। यांचा कसला स्ट्राइक रेट आहे? स्ट्राइक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राइक रेट आहे? हा, तुमचा स्ट्राइक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे, लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राइक रेट तुमचा खूप मोठा आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे, कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राइक रेट आहे? तुम्हाला माहिती आहे का, लाडकी बहीण योजना इकडे मोठे ढोल वाजवत आहेत, इथे ढोल वाजवत आहेत, लाडकी बहीण योजना या लाडली बहिणा योजना।